हॅलो. नमस्ते मॅडम. तुमचं नाव काय? माझं नाव सौ रंजना केसरकर. ओके. तुमचं वय? माझं वय 55 आहे. ओके. तुम्ही स्वाती योगशाळामध्ये किती दिवसापासून येत आहात? 3 महिने झाले होते. ओके. आणि तुम्हाला आधी येण्याआधी काय काय त्रास होता, जर थोडं त्याच्याबद्दल माहिती सांगा. माझ्या मणक्यामध्ये थोडी गॅप सांगितली होती आणि उजव्या पायामध्ये पूर्ण पाय माझा बधीर झालेला होता. पायामध्ये चप्पल सुद्धा घालता येत नव्हतं आणि दोन्ही खुब्यातून खूप अशा चमका मारत होत्या. ओके. बरं, मग आता तुम्ही इथे साधारण एक 3 महिने झाले येत आहे. हो. तर आता तुम्हाला इथे येऊन काय काय फरक पडला याबद्दल थोडंसं सांगा. मला फारच चालता येत नव्हतं. ते व्यवस्थित चालता येतं. मेन म्हणजे मला उभारता येते. मला उभारायला येतच नव्हतं. ते व्यवस्थित अगदी उभारता येतं आणि व्यवस्थित चालता पण येतं. बरं. हं. आणि तुम्ही इथे ज्या काही गोष्टी शिकला, तर त्या तुम्ही घरी पण करताय? हो, करते मी. म्हणजे रेग्युलर करताय? हो, रेग्युलर करते मग मी. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काय फायदा झाला? मी सकाळी उठल्या-उठल्या मीट करते, त्यामुळे मला खूप एकदम आराम वाटतं. मला पुढची कामं घरातली करायला काही टेन्शन येत नाही. ओके. साधारण दिवसातून तुम्ही किती वेळा करता, एक आयडिया द्याल आम्हाला? 2 वेळा तरी. म्हणजे कंपल्सरी तरी सकाळी 1 वेळ करतेच मी. पण बरं. असं मला जर काय वाटलंच मला वेळ, तर मी अजून 1 वेळ संध्याकाळच्या वेळेस करते. ओके. आणि तिला आले. पहिला दिवस माझा होता. त्या दिवशी मी खूप जरा घाबरलेले होते. पण मला स्वाती मॅडमनी आणि ज्ञानदा मॅडमनी आणि दादानी, म्हणजे स्मित दादाच मी म्हणते त्याला, त्या दादानी मला खूप समजून सांगितलं. म्हणजे असं नाही घाबरायचं, व्यवस्थित होईल, काय नाही, तुम्ही ठीक होऊ शकता. तुम्ही तसं आहे, तुम्ही व्यवस्थित, तुम्ही करण्याजोगं आहे व्यायाम. तर तुम्हाला व्यवस्थित बरं वाटेल. तुम्हाला सुरुवातीला जरा थोडा त्रास होईल, पण नंतर तुम्हाला अगदी 2-3 दिवस गेल्यानंतर मग तुम्हाला व्यवस्थित थोडं आराम पडत जाईल म्हटलं. ओके. त्या पद्धतीनंच मला असं जसं-जसं येत राहिले तसं-तसं मला व्यवस्थित मला बरं वाटत चालेल. ओके. ठीक आहे. थँक यू.